गवारीची भाजी कडू लागते म्हणून घरात कोणी खात नाहीत का? मग आजची ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. अगदी खमंग, चविष्ट आणि झणझणीत गवारीची सुक्की भाजी अशी बनवा की भाकरीसोबत सगळे बोटं चाटत राहतील. काय आहे ही खास ट्रिक? तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ थोडा देखील स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे. अगदी झटपट बनणारी, कमी साहित्यात बनवून तयार होणारी ही गवारीची सुक्की भाजी एकदा नक्की करून पहा. अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन ही प्रेस करा. जर तुम्हाला आपल्याकडील मसाले ऑर्डर करायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करू शकतात आणि तिथून तुम्ही मसाले, लाल तिखट, वेगवेगळ्या चटण्या ऑर्डर करू शकतात. काय आहे ही खास ट्रिक? चला तर मग सुरुवात करूया आजच्या भन्नाट रेसिपीला. गॅस चालू करायचा आहे, पॅन गरम करायला ठेवायचं, 2 पळ्या तेल घालायचं, त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे, अर्धा चमचा मोहरी घालायची. जिरं मोहरी छान तडतडली की नंतर त्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला आलं लसूण पेस्ट घालायची 1 चमचा, बारीक चिरलेला एक मोठा कांदा घालायचा आहे. कांदा आपल्याला 2 मिनिट चांगला परतून घ्यायचा आहे, जास्त वेळ परतून घ्यायचा नाही, जास्तीत जास्त 2-3 मिनिटच परतून घ्यायचा आहे. अगदी थोडासा हलकासा कलर चेंज झाला की याच्यामध्ये बारीक चिरलेला एक लाल बुंद असा टोमॅटो घालायचा आहे. आता चांगलं मिक्स करायचं आणि कांदा टोमॅटो पटकन मऊ होण्यासाठी थोडंसं पाव चमचा मीठ घालायचं आणि नंतर लगेच याच्यामध्ये पाव चमचा हळद घालायची. आज आपण घरचे जे आपले कीर्तीज मसाले आहेत तर तेच वापरून मी तुम्हाला गवारीची सुकी भाजी बनवून दाखवणार आहे. बघा, कीर्तीज मसाल्यांमधील आपल्याला लाल तिखट घालायचं आहे 1 चमचा. जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल ना हे लाल तिखट तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही तुमची ऑर्डर बुक करू शकतात. नंतर ग्रेव्ही मसाला 1 चमचा घालायचा आहे. आता हा ग्रेव्ही मसाला जर तुम्हाला ऑर्डर करायचा असेल ना तरी सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी फोन नंबर सुद्धा दिलेला आहे, तर तिथून तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात किंवा व्हॉट्सअप लिंक सुद्धा दिलेली आहे कीर्तीज मसाल्यांची, तर तिथून तुम्ही तुमचे मसाले ऑर्डर करू शकतात. नंतर बघा सर्व मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत. नंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. नंतर याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला 1 कप इतकंच पाणी घालायचं आहे, कारण आपण सुकी भाजी बनवत आहोत त्यासाठी पाण्याचा वापर जास्त करायचा नाही. फक्त 1 कपच पाणी घालायचं आहे आणि चांगलं तेल सुटेपर्यंत, तरी येईपर्यंत आपल्याला हे सर्व मसाले शिजवून घ्यायचे आहेत. झाकण लावून 5 मिनिटासाठी शिजवून घेतले. नंतर याच्यामध्ये बघा गवारीची शेंग घालायची आहे. ही गवारीची शेंग मी अगोदरच स्वच्छ अशी धुवून कोरडी करून निसून घेतलेली होती. तर ती पावशेर एवढी शेंग आहे. तर शेंग ह्यात बघा या मसाल्यांमध्ये घालायची, मिक्स करून घ्यायची आणि नंतर शेंग ही आपल्याला अर्धवट म्हणजे जवळपास 60 ते 70% आपल्याला ही गवारीची शेंग शिजवून घ्यायची आहे. थोडंसं नक टोचेपर्यंत शेंग शिजवून घ्यायची आहे. जास्त एकदम मऊ असा तिचा लगदा होऊ द्यायचा नाही. झाकण लावायचं आणि 5 मिनिट आपल्याला ही शेंग शिजवून घ्यायची आहे. जास्त वेळ शेंग शिजवून घ्यायची नाही. इथं पाहू शकतात काय सुरेख अशी इथं आपली मस्त अशी इथं गवारीच्या शेंगाची सुक्की भाजी बनवून तयार झालेली आहे. अगदी झटपट बनणारी ही गवारीच्या शेंगाची सुक्की भाजी एकदा नक्की करून बघा. जे कोणी म्हणजे घरात न खाणारे सुद्धा तुम्ही या पद्धतीने जर ही खास ट्रिक्स वापरून जर गवारीच्या शेंगाची भाजी बनवली ना तर न खाणारे सुद्धा मागून मागून खातील, हे मी तुम्हाला खात्रीने सांगते. नंतर याच्यामध्ये घालायची आहे 1 चमचा कसुरी मेथी घालायची आहे हातावर क्रश करून आणि मी इथं जी वाळवून घेतलेली कोथिंबीर होती त्याची आपण जशी कसुरी मेथी वाळवून ठेवतो की नाही, बनवतो की नाही घरच्या घरी, तशीच मी कोथिंबीर वाळवून त्याचा थोडासा चुरा करून ठेवलेला आहे. जेव्हा कोथिंबीर जास्त महाग असते तर तेव्हा ती कोथिंबीर वापरायला येते. तर मी तशी त्याची पेस्ट म्हणजे अशी सुकवून ठेवलेली आहे. नंतर मिक्स करून घ्यायचं. इथं आपली चमचमीत आणि झणझणीत अशी गवारीची सुक्की भाजी बनवून तयार झालेली आहे. तर आहे की नाही रेसिपी सोपी? आवडली आहे तर प्लीज एक लाईक करा. जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारांसोबत ही रेसिपी शेअर करा आणि जर तुम्ही कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा.
तर भेटूयात अशाच एका छानशा आणि सोप्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.